पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात सध्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे। 28 मे रोजी हवामान विभागाने कोकण विभागातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भातील 3 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर एका जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। याशिवाय विदर्भातीलच 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलं असून राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या 4 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर या जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने केली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो। शेतकऱ्यांनी काढणीची कामे आणि साठवलेले धान्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। या भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाचाही अंदाज आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि भंडारा या 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागामध्ये तापमानाची मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।